एक आई जी आपल्या मुलाला खूप प्रेमाने लहानाचं मोठं करते, जिला लग्नाच्या 7 वर्षानंतर मूल झालं असते, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देवळात ती देवासमोर पदर पसरवते की मला मूल होऊ द्या आणि खूप प्रयत्नांनी तिला यश मिळते। टेस्ट ट्यूब बेबीने तिला अभ्युदय नावाचा मुलगा होतो। त्याच्या झाल्याने ते खूप आनंदी असतात, त्यांचं पूर्ण कुटुंब खूप आनंदी असते। पण अशा मुलाला स्वतःची आई जिने जन्म दिला ती का मारणार? नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। आजची घटना ही मध्य प्रदेशच्या गुनाची आहे। गुनामध्ये अभ्युदय जैन आणि आई बाबा हे तिघही सोबत राहत असतात। आईचं नाव असते अलका जैन आणि पतीचं नाव असते अनुपम जैन। हे तिघही राहत असतात। बाबा हे बँकेमध्ये ऑडिटर असतात आणि त्यांचं ट्रान्सफर होते, ते भोपाळला चालले जातात। म्हणजे घरी आता आई आणि मुलगा हे दोघंच राहत असतात। दुपारची वेळ असते, अभ्युदय शाळेतून घरी आलेला असतो। तो 8व्या वर्गातला मुलगा असतो आणि 15 वर्षाचा असतो। तो त्याच्या घरी काम करणारी बाई असते, मेड, आणि अलका आणि हे तिघं पण असतात। मेड त्याला जेवायला देते 1:30 पावणे 2च्या जवळपास। ती त्याला जेवण देते 2:30 पर्यंत आणि ती आपल्या घरी निघून जाते। अभ्युदय हा 2:30 पर्यंत जेवण करतो आणि मग टीव्ही पाहायला बसतो। अलका जी असते ती मैत्रिणीला फोन करते आणि म्हणते की आपल्याला बॅडमिंटन खेळायला जायचं आहे, तर आपण लवकर जाऊ। दरवेळेस आपण थोडे उशिरा जातो, पण आज आपण लवकर जाऊ। आणि असं म्हणून ती पण 3:30च्या जवळपास बॅडमिंटन खेळायला निघून जाते। खूप वेळ होऊन जाते, 6:30 वाजून जातात। अलका ही 6:30च्या जवळपास घरी येते आणि खूप नॉक करते, पण अभ्युदय काही दार उघडत नाही। त्यामुळे ती इकडे तिकडे आवाज देत राहते, त्याला इकडून तिकडून बघते, पण तो काही दार उघडत नाही। असेच 7:30 पावणे 8 होतात। मग ती वर जाते, पण तिला असं लक्षात येते की आज तिने किल्लीच नेली नव्हती आणि ती तिच्या खाली तिची मालकीण राहत असते, तर तिच्या घरी जाते ती आणि म्हणते की ताई, तुमच्याकडे दुसरी किल्ली असेल ना फ्लॅटची, तर ती मला द्या तुम्ही, कारण मला लॉक उघडता येत नाही आणि अभ्युदय घरी एकटा आहे। तिला किल्ली देते आणि ती वर जाते। ती लॉक उघडून जेव्हा वर जाते, अगदी 2च मिनिटात ती खूप ओरडण्याचा तिला आवाज येते खाली घरमालकिणीला। तशीच ती वर पळत जाते आणि बघते की काय झालं, तर अलका खूप जोराजोराने रडत असते। ती म्हणते काय झालं, ती काही बोलण्याच्या स्थितीमध्ये नसते आणि ती जी घरमालकीण असते ती वॉशरूम जवळ जाते, तर तिला तिथे अभ्युदय हा उलटून पडलेला दिसला। ती लगेचच आपल्या मुलाला फोन करते आणि म्हणते की लगेचच डॉक्टरला बोलवा तुम्ही, अभ्युदयला काहीतरी झालेलं आहे। पण तेव्हापर्यंत अभ्युदय हा मेलेला असतो। मग ॲम्ब्युलन्स येऊन जाते। ॲम्ब्युलन्स ही अभ्युदयला घेऊन जाते। तशीच अलका पण रडत रडत त्याच्या मागे मागे जाते आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसते आणि ते लोक हॉस्पिटलमध्ये जातात। पण त्याआधी त्याच्या गळ्यामध्ये एक साखळी असते चांदीची, तर ही अलका ती काढून घेते। हॉस्पिटलला गेल्यावरती हॉस्पिटल डॉक्टर म्हणतात की हा तर खूप आधीच मरण पावलेला आहे। अलका खूप रडत असते, इतकी रडत असते की तिला असं वाटते की आता मला जगण्याला काही अर्थ नाही आहे आणि ती खूप रडते। प्रत्येक लोकांना, बघणाऱ्या लोकांना असं वाटते की आता आई सुद्धा याच्याशिवाय जगू शकणार नाही। पण या गोष्टीची दुसरी पण एक बाजू असते। आई ही 3:30 वाजता जेव्हा बॅडमिंटन खेळायला जाते, त्याच्या आधी ती त्याच्या मुलासोबत खूप भांडते। मेड जी येते ती त्याला जेवण देऊन घरी जाते आणि त्याच्यानंतर म्हणजे 2:30 आणि 3:30च्या मध्ये ह्या लोकांमध्ये खूप भांडणं होतात।
अभ्युदय हा आपल्या आईला नेहमी टोकत राहायचा आणि म्हणायचा की तू असे कपडे घालू नको. तिची लाईफस्टाईल मुलाला आवडत नव्हती आणि तो म्हणायचा तू टिकली लाव, तू अशी का राहते. ह्या टोकाटाकीवरून ह्या दोघांचं नेहमी भांडणं होत राहायचं. आजही असंच झालं होतं. मग पोलिसांना जेव्हा कळते तेव्हा पोलीसवाले पण इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात. त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या पण लक्षात येते आणि ते त्या आईला ताब्यात घेतात आणि म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलाला मारलेलं आहे, आता हा गुन्हा तुम्ही ॲक्सेप्ट करा. पण ती म्हणते मी माझ्या मुलाला मारलेलं नाही आहे. पण पोलीसवाले म्हणतात की ते जेव्हा CCTV बघतात, आजकाल तर प्रत्येक घरामध्ये CCTV हा असतोच, त्यामुळे त्याच्यामध्ये दिसते की अलका ही एकटी जात असते आणि येत असते. हे दोन्हीदा अलका येता जाता त्यांना दिसते आणि सोबत मेड पण दिसते. पण ह्याशिवाय तिथे तिसरं कोणीच येताना पोलिसांना दिसलं नाही. त्यामुळे सगळा संशय हा पोलिसांना जो असतो तो अलकावरच असते आणि अलका ही रोज उशिरा जाते. आज नेमकं असं काय होते की ती लवकर जाते, म्हणूनही तिच्यावरती पोलिसांना संशय वाटतो. आणि जी बाई घराच्या बाहेर पडते ती रोजच किल्ल्या घेऊन जाते, मग आज ती अशी कशी विसरली. ह्या सगळ्या गोष्टी असतात की पोलिसांना अलकावरच डाऊट येते. त्यामुळे ते तिला ताब्यामध्ये घेतात आणि सारखं तिला विचारत असतात की सांग तू तुझ्या मुलाची साखळी का चोरली. त्याच्या गळ्यामध्ये साखळी होती आणि ती काढून घेते. तेव्हा पोलिसांना असं वाटते की तिने ही साखळी चोरलेली आहे. ती म्हणते नाही मी चोरलेली नाही, मी काढून ठेवलेली आहे. पण पोलीसवाले तिला म्हणतात की नाही तूच तुझ्या मुलाला मारलेलं आहे. 2.5 आणि 3.5च्या मध्ये जे अन्न जेवढं पचायचं होतं तेवढंच पचलेलं आहे, बाकीचं अन्न त्याच्या पोटात जशाचं तसंच होतं. हे PM रिपोर्टमधून पोलिसांना कळते आणि त्या कालावधीमध्येच जेवढं अन्न पचायचं होतं तेवढंच पचलेलं आहे, बाकी त्याच्या पोटात जसंच्या तसंच आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण माहिती म्हणजे आम्हाला पूर्ण डाऊट आहे, संशय आहे की हा मर्डर तुम्हीच केलेला आहे. पण ती म्हणते की मी माझ्या मुलाला मारलेलं नाही आहे. मला लग्नाच्या 7 वर्षानंतर अभ्युदय झालेला आहे. मी प्रत्येक देवस्थानात गेलेली आहे, प्रत्येक ठिकाणी मन्नत मागितलेली आहे, प्रत्येक ठिकाणी हात जोडलेले आहेत की मला मूल होऊ द्या. आणि शेवटी मी 7 वर्षाने टेस्ट ट्यूब बेबीने मुलाला जन्माला घातलेला आहे. आज तो मुलगा इतका मोठा झालेला आहे, मी त्याला का मारणार. तो तर माझा एकटा एक मुलगा आहे, मी त्याला मारलेलं नाही आहे. पण पोलीसवाल्यांना पूर्ण संशय असते आईवरतीच. पण तिने अद्यापही गुन्हा ॲक्सेप्ट केलेला नाही आहे. मग तिच्या पतीला जेव्हा विचारतात अनुपमला, तेव्हा अनुपमसुद्धा पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनवरती त्याला विश्वास नसतो. तो म्हणतो की मला माहिती नाही की पोलीसवाले माझ्या पत्नीला का गुन्हेगार सिद्ध करण्याच्या मागे लागलेले आहेत, कारण माझ्या पत्नीने माझ्या मुलाला आजपर्यंत एक थापडही मारलेलं नाही आहे. ती इतकं मोठं काम कसं काय करू शकणार आहे. आणि आहे टोकाटाकीचा प्रश्न तर ह्या दोघांमध्ये चांगली फ्रेंडशिप होती. ही जी असते अलका ती इंस्टाग्रामवरती रील बनवायची आणि अभ्युदय पण बनवायचा. त्यामुळे ह्या दोघांची बॉन्डिंग खूप चांगली होती आणि तो आपल्या आईला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करायचा. कुठल्या ड्रेस सेन्स चांगला नसेल तर तो सांगायचा की आई आज तुझं ड्रेस चांगलं नाही आहे किंवा या ड्रेसवरती तू टिकली कॅरी करू नको. ह्या सगळ्या गोष्टी तो सांगायचा. आणि तो आमचा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे तो खूप लाडाचा होता. आणि माझ्या पत्नीने मुलाला मारलेलं नाही आहे. हे नाही माहिती की पोलीसवाल्यांना असं का वाटते. मग तो सांगतो की जी साखळी पोलिसांना पत्नीने दिलेली होती आणि पोलीसवाले जे म्हणत होते की हिने चोरलेली आहे, ती साखळी त्यांनी आम्हाला परत केली आणि आम्ही म्हटलेलं आहे की ही साखळी तुम्ही तुमच्याजवळच राहू द्या, ही साक्ष म्हणून तुमच्याजवळ राहू द्या, ही कामात येईल. पण त्यांनी ती साखळी आम्हाला देऊन दिलेली आहे. आणि ज्या बाथरूममध्ये हे सगळं झालेलं आहे, जिथे क्राईम सीन झालेला आहे, त्याला सुद्धा यांनी सील केलेलं नाही आहे. त्यामुळे अशा खूप साऱ्या गोष्टी आमच्या पण लक्षात आलेल्या आहेत की पोलीस आम्हाला कॉपरेट करत नाही आहेत. अभ्युदयचे बाबा म्हणाले की आम्हाला इथे न्याय नाही मिळणार, खाली न्याय नाही मिळणार, तर आम्हाला वर न्याय मिळेल. न्याय प्रणालीवरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे. CM पर्यंत आम्ही जाऊ, PM पर्यंत आम्ही जाऊ, आम्ही निर्दोष आहोत.
आम्ही इतक्या प्रयत्नाने ज्या मुलाला जन्माला घातलेलं आहे त्या मुलाला आम्ही का मारणार आहोत? त्याच्या भविष्याचा चांगला विचार आम्ही करतो आहे, त्याला अधिकाधिक उन्नती त्याची कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या मुलाला आम्ही का मारणार आहोत? ज्या मुलामुळे आमचं घर, आमचं अस्तित्व जिवंत आहे, त्याला मारण्याचा आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही आणि तेही जीवे मारण्याचा नाही. कुठेतरी काहीतरी चूक होत आहे, आम्ही वरपर्यंत जाऊ, असं अभ्युदयचे बाबा बोलले.